एक तरफ तो विश्व में हम आर्थिक गति में तेजी से बढ़ने वाले देशों में सबसे आगे हैं। दूसरी तरफ भ्रष्टाचार और काला धन, इन बीमारियों ने अपनी जड़ें जमा ली हैं। आतंकवाद और जाली नोटों का जाल देश को तबाह कर रहा है। एक और सख्त कदम उठाना जरूरी हो गया है। वर्तमान में जारी 500 रुपए और 1000 रुपए के करेंसी नोट लीगल टेंडर नहीं रहेंगे कि किसी देश के इतिहास में ऐसे क्षण आते हैं जब हर व्यक्ति यह महसूस करता है कि उसे भी उस क्षण का हिस्सा बनना है। समय हमें फिर से एक अवसर दे रहा है। हर सामान्य नागरिक राष्ट्र निर्माण में अपना योगदान दे सकता है। ये सरकार बनने के तुरंत बाद मैं धीरे धीरे देश की आर्थिक तबीयत सुधारने के लिए अलग अलग दवाइयां दे रहा था। परमपूज्य श्री धोंडीराज महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पलूस नगरीत स्वातंत्र्यसैनिक कैलासवासी कुऱ्हाडे गुरुजी, फाळके गुरुजी, कैलासवासी वस्ताद सखाराम ठाणेकर बापू, कैलासवासी रामचंद्र भोरे तात्या तसेच पैलवान आदम मुल्ला यांच्यामुळे आपल्या गावाचं नावलौकिक परिसरासह राज्यभर झाला। युती शासनाच्या कालावधीत तत्कालीन आमदार पृथ्वीराज बाबा यांच्या प्रयत्नाने पलूस तालुक्याची निर्मिती झाली। तदनंतर पलूसची पहिली पंचायत समिती माननीय बाबांच्या विचाराची येऊन श्री अमरसिंह फडनाईक हे पहिले सभापती झाले व खऱ्या अर्थानं इथूनच पलूसच्या विकासाला सुरुवात झाली। मध्यंतरीचा काही कालावधीचा अपवाद वगळता श्री अमरभाऊ यांनी पलूसच्या विकासासाठी भरपूर योगदान दिलंय। कोणतीही आर्थिक सत्ता जवळ नसताना सर्व समाजातील लोकांमध्ये मिळून मिसळून राहून वागण्यामध्ये कोणत्याही जातीभेदाला स्पर्श न करता सर्वांना त्यांच्या या स्वभावानं आपलंसं केलं। सत्ता व समाजकारण त्यात आज अखेर त्यांनी कोणतीही तडजोड केलेली नाही। पलूस गावची ग्रामपंचायत संपुष्टात येऊन नगरपालिका झाली। खऱ्या अर्थानं जर समाजकारण, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य या मानवी गरजांना मूर्तिमंत रूप द्यायचं असेल तर उद्या येऊ घातलेल्या पलूस नगर परिषदेच्या निवडणुकीकडे पलूस जनतेनं गांभीर्यानं पाहणं खरोखरच गरजेचं आहे। याकरिता राष्ट्रीय स्तरावर असणारा एकमेव भारतीय जनता पक्ष या सर्व गरजा पूर्ण करू शकतो, याची आम्ही आपणास या निमित्तानं खात्री देत आहोत। गेल्या 10-15 वर्षांच्या कालावधीत सत्ता नसताना सुद्धा पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्या माध्यमातून आरफळ योजनेचं पाणी पलूस हद्दीतील पद्मावती तलावात, पवार तलावात प्रत्येक आवर्तनाच्या वेळी सोडलं जातं। त्याचबरोबर आरफळ योजनेच्या माध्यमातून सौ फडनाईक काकी सरपंचपदी असताना इंगे तलावात पाणी सोडलं गेलं। धुमके वस्ती तलावात सुद्धा याच पद्धतीनं पुरेपूर पाणी सोडलं जातं। यामुळे परिसरातील बागायती क्षेत्रात भरपूर प्रमाणात वाढ झाली आहे व यामुळे भागातील शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावलंय। याच इंगे तलावातील पाणी ओढ्याला सोडून स्मारकाजवळील गावतळे पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत। पलूसमधील जवळजवळ 60 ते 70 वर्षांपूर्वीचं जुने महादेव मंदिराच्या दुरुस्तीचं व जीर्णोद्धाराचं काम गावातील सुसंस्कृत व्यक्तींच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आलंय। कुंडल प्रादेशिक योजनेमार्फत पलूस गावास पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो। कुंडल ते पलूस जुनी खराब पाईपलाईन बदलून नवी पाईपलाईन बसवण्यात आली आहे आणि जवळजवळ 8,50,000 लिटरची नवीन टाकी बांधून पिण्याच्या पाण्याची योग्य सोय करण्यात आली आहे। गावातील मुख्य रस्ते पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून पूर्ण करण्यात आले आहेत। प्रभागातील लहान रस्ते, गल्लीबोळातील रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे करण्यात आले आहेत। आवश्यक ठिकाणी पेव्हिंग ब्लॉक बसवून नागरिकांना योग्य त्या सुविधा दिल्या आहेत। आरोग्याच्या दृष्टीने सांडपाण्याची योग्य व्यवस्था व्हावी याकरिता सिमेंट कॉन्क्रीटच्या गटारी बांधून स्वच्छतेच्या दिशेने पाऊल टाकलंय। परिसरातील वाड्या वस्त्या व गावाचं भौगोलिक क्षेत्र पाहता पलूस ही मुख्य बाजारपेठ आहे। पलूसचा मुख्य आठवडी बाजार रात्री 9 वाजेपर्यंत असतो।
याला दिव्य स्वरूप देण्यासाठी बाजाराच्या मध्यवर्ती चौफेर ठिकाणी लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे. गावातील शेतकऱ्यांच्या मालकीची असलेली सार्वजनिक गंजीखाना जागेत वृक्षारोपण करून सुशोभित करण्यात आलाय. दरवर्षी भरणारं कुस्त्यांचं मैदान काही कारणास्तव खंडित झालं होतं. ते कुस्ती शौकीनांच्या सहकार्यानं पुन्हा सुरू करण्यात आलंय. कला, क्रीडा व सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश संपादन केलेल्या विद्यार्थी, खेळाडू व इतर मान्यवरांच्या कार्याची दखल घेत त्यांचा सत्कार घेऊन परिसरातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याचं काम केलं जातं. सर्वसामान्य मुलांची शैक्षणिक गैरसोय बघता त्यांना परवडेल अशा गुरुवर्य लालासाहेब इनामदार विद्यालयासाठी स्वमालकीची जागा विनामूल्य उपलब्ध करून दिली आहे. तसेच परिसरातील विद्यार्थ्यांची निकड लक्षात घेऊन इनामदार इंटरनॅशनल स्कूल CBSE पॅटर्नची शाळा स्थापन करण्यात आली आहे. वरील सर्व समाजसेवी कामे आम्ही आमच्या कुवतीनुसार केलेली आहेत. यापेक्षाही भरीव कामं व प्रगती आम्हाला अपेक्षित आहे. परंतु ही प्रगती करण्यामध्ये काही राजकीय लोकांनी अडथळा निर्माण करून ठेवलेले आहेत. हे अडथळे दूर झाल्याखेरीज पलूसचा सर्वांगीण विकास व प्रगती होणं अशक्य आहे. हे सर्व प्रमुख अडथळे अग्रक्रमानं दूर करण्याचं बळ आम्हास मतदारांनी द्यावं. सर्व विकास कामांचं सर्व श्रेय विरोधक लाटत आहेत व आपली दिशाभूल केली जातीय. या अतिमहत्वाकांक्षी व लोभी लोकांना योग्य ती जागा दाखवणार आहे याबद्दल आम्हाला ठाम विश्वास आहे. हे प्रमुख अडथळे म्हणजेच बंद पडलेलं वाईनगरचं मदर युनिट. या युनिटसाठी अंदाजे 20 एकर क्षेत्र विनाकारण पडून आहे. त्याचबरोबर बंद पडलेल्या वाईनरी पार्कमुळं शेकडो एकर जमीन पडून आहे. ही सर्व पडीक जमीन पलूसमधील औद्योगिक कारणासाठी वापरण्याचा मानस असून पलूसमधील लहान लहान उद्योजकांना देऊन उद्योजकांचा व बेरोजगारीचा प्रश्न संपुष्टात येणार आहे. क्रीडा संकुलासाठी आरक्षित मोकळी जागा आहे त्या स्थितीतच पडून असून त्या जागेचा विहित कामासाठी वापर न करता उलट या जागेतील गौण खनिजांची परस्पर विल्हेवाट लावली. या जागेत भव्य क्रीडा संकुल उभं राहून यामध्ये पलूसमधील युवक युवतींना व्यायामासाठी व क्रीडा क्षेत्रात प्रावीण्य मिळवण्यासाठी आम्ही प्रोत्साहन देणार आहोत. 40,000 लोकसंख्येच्या गावात कचरा निर्मूलन ही फार मोठी भेडसावणारी समस्या आहे. गावात जमा झालेला कचरा टाकण्यासाठी हक्काची अशी जागा नाही. सदरचा कचरा सांडगेवाडी गावच्या हद्दीत टाकला जातोय. भविष्यात जर सांडगेवाडी गावाने यास विरोध केल्यास आपल्याकडे कोणत्याही जागेची पर्यायी व्यवस्था नाही. याकरिता प्रस्थापितांनी घेतलेल्या जागा पुन्हा मिळवून त्याचा योग्य विनियोग करण्याचा आमचा मानस आहे. लोकसंख्या वाढीनुसार गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या दोन्ही टाक्या शासकीय खर्चातून बांधल्या गेल्या असल्या तरी त्या ज्या जागेत बांधल्या आहेत ती जागा मात्र शासकीय नसून काही राजकीय लोकांच्या संस्थेच्या नावे आहे. भविष्यात वाढत्या गरजेनुसार या टाक्यांचे विस्तारीकरण करावयाचे झाल्यास शासकीय मालकीची जमीन उपलब्ध नाही आहे. भविष्यातील अडचणी लक्षात घेऊन ही जागा पुन्हा शासकीय मालकीची करून गावातील लोकांना मूलभूत पाण्याची समस्या मिटवण्याची व्यवस्था आम्ही निश्चितपणे करणार आहोत. स्टँड मागील रिकामी जागा परत मिळवून त्या जागेवरती पंडित विष्णू दिगंबर यांच्या नावे स्मारक व नाट्यगृह उभारण्याचा आमचा संकल्प आहे. वरील सर्व मूलभूत प्रश्न व गावाची प्रगती याकरिता आपण गावकऱ्यांनी ज्याप्रमाणे यापूर्वी आम्हास बळ व ताकद दिली आहे तीच ताकद व तेच बळ येत्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आम्हास द्यावं की जेणेकरून आम्ही आपणास दिलेला शब्द व आश्वासने पूर्णत्वास नेता येतील. याकरिता भारतीय जनता पार्टी हा एकमेव सक्षम पर्याय आपणापुढे आहे. या विकासाच्या दृष्टीनं आम्ही आपणापुढं विकासाचा 10 कलमी कार्यक्रम घेऊन येत आहोत. यास आपण योग्य प्रतिसाद द्याल हे गृहीत धरून आम्ही पुढील वाटचाल करणार आहोत. विकासाचा 10 कलमी कार्यक्रम माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी व माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना प्रस्ताव सादर करून वाईन पार्कच्या MIDC मध्ये इतर लघुउद्योगांना स्थान मिळवून देण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. केंद्र राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजनांसाठी विकास निधी आणून रस्ते, वीज, शुद्ध पाणी, सांडपाणी व्यवस्था, स्वच्छतागृहे यांची आधुनिक व आदर्श व्यवस्था, महिलांसाठी सुरक्षित व स्वतंत्र स्वच्छतागृहांची उभारणी करण्याचा आमचा मनोदय आहे. पलूस शहरासाठी 24 तास पिण्याच्या पाण्याचा स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा मिळण्यासाठी आमचं प्राधान्य असणार आहे. पलूस येथील ऐतिहासिक तळ्यांचं सुशोभीकरण करून उद्यानांची उभारणी करण्याचा आमचा मनोदय आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारूढ पुतळ्याची उभारणी व पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांचं भव्य स्मारक उभारणं. नगरपालिका माध्यमातून अत्याधुनिक डिजिटल नगरपालिका शाळांची उभारणी करण्याचा आमचा मनोदय आहे. कचरा उठाव नियमितीकरण, ओला सुका कचरा वर्गीकरण, डस्टबिन वाटप, घंटागाड्या, गार्बेज कॉम्पॅक्टर व घनकचरा व्यवस्थापन, कचऱ्यापासून इंधन निर्मिती आदी बाबींकडे कटाक्षानं लक्ष दिलं जाणार आहे.
केंद्र शासन व राज्य शासन यांच्याकडे पाठपुरावा करून आपल्या शहरातील युवकांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, अत्याधुनिक डिजिटल अभ्यासिकेची निर्मिती करणार आहोत. पलूस शहरातील अवैधरित्या लाटलेल्या सरकारी जमिनी परत मिळवून त्या जागांचा विकासाभिमुख वापर करण्यासाठी आमचा विशेष प्रयत्न असेल. अशा पद्धतीनं विकासाच्या दृष्टीनं विकासाचा 10 कलमी कार्यक्रम आम्ही आपणासाठी घेऊन आला आहोत. आपण सुज्ञ मतदार आहात. केंद्र सरकार व राज्य सरकारमध्ये भाजपाची सत्ता आहे. त्यामुळं आमचा विकासाचा 10 कलमी कार्यक्रम योग्य प्रकारे राबवून स्वच्छ व सुंदर पलूस शहराची निर्मिती करण्याची आम्ही आपणास हमी देतो. तरी सर्व मतदार बंधू आणि भगिनींना एक विनंती की येत्या 27 नोव्हेंबरच्या पलूस नगर परिषदेच्या पहिल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार व सर्व अधिकृत उमेदवारांना कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी निवडून द्या. एकच लक्ष्य, भाजपाचा नगराध्यक्ष. जिनको राजनीति करनी है करे, जिनका लूट चुका है वो रोते रहे, गंदे आरोप लगाते रहे. मैं आज खुल करके कहता हूं, ये पूर्ण विराम नहीं है. देश में भ्रष्टाचार, बेईमानी बंद करने के लिए मेरे दिमाग में और भी कई प्रोजेक्ट चल रहे हैं. उनको लग रहा था कि मोदी के बाल नोच लेंगे तो मोदी डर जाएगा. अरे मोदी को जिंदा जला दोगे तो भी मोदी डरता नहीं. मैं भाइयों बहनों कुर्सी के लिए पादा नहीं. मैंने घर, परिवार, सब कुछ देश के लिए छोड़ा है. ये मुद्दा मेरे अहंकार का नहीं है. मैंने बुराइयों को निकट से देखा है. देशवासियों की तकलीफ समझता हूं, उनकी मुसीबत समझता हूं. मैं जानता हूं मैंने कैसे कैसी ताकतों से लड़ाई मोल ली है. 70 साल का उनका मैं लूट रहा हूं. मुझे जिंदा नहीं छोड़ेंगे, मुझे बर्बाद करके रहेंगे. उनको जो करना है करे. आइए ईमानदारी के इस काम में मेरा साथ दीजिए.